बरं झालं इथली तर ठेवला होता ती. जर नाही दिला थोडा सनी होऊन तर मग तर लय अवघड झालं. परत परत भेटला ना. तिथून आणावं लागलं असतं. तर गावाची म्हणजे आता बरं झालं. असं बाबा हे मंदिर किती जुनं असं. सांगता येत नाही आमच्या आजी. आणि मला असं वाटतं की आता येणाऱ्या सोमवारी तिथं यात्रा पण असं नाही. पाऊस वगैरे कुठंच नाही. ही झाड दाखव टणटणी म्हणते सांग त्यांना. टणटणी म्हणते हा वाटत नव्हतं आपण जर जास्त लांब आलो आता नाही जमायचं काय चालायला. हा एवढा प्लॅन सांगायची गरज नाही. जर चुकून हा व्हिडिओ त्यांच्या घरी गेला तर आपल्याला गाड. आज आपण आपल्या लॉकची सुरुवात करत आहोत आणि आणि घरी घरी काम चालू असताना मी इथं काम न करा चाललेलो आहे. त्यांनी मला कामाला बोलवलं होतं पण मी काय थांबलेलो नाही. आणि त्याचप्रमाणे आज आपण आपल्या ब्लॉगची नवीन सुरुवात करत आहोत मित्रांनो. माझ्या मागे एक माझा मित्र बसलेला आहे आणि आज आपण जे वरच्या महादेवाला चाललेलो आहोत. अतिशय चमत्कारी असं मंदिर आहे ते वरचं. मला असं वाटतं की मागच्या गाड्याला पण आपण एक माईक द्यावा. काय म्हणणं याचं तुझ्यावरती? त्याच्यावर काय म्हणणं आहे तुला? मला पण आपल्याकडे 2 माईक आहेत ना. क्वालिटी माझ्या मते चांगली असली पाहिजे. नसेल तर ब्लॉग बंद करायला परत काढायचा. हा हे जे गाव आहे हे बांगर्डे गाव आहे मित्रांनो. बांगर्डे ठीक आहे. अतिशय दुष्काळग्रस्त गाव. या ठिकाणी पावसाची जरा कमतरता आली ह्या वर्षी. तुम्हाला माईक हवाय का? माईक आपण वरती गेल्यावर घेऊ. कोणाच्या? डोंगरावर हे आमचे गावाचे सुप्रसिद्ध जुने आमचे आजोबा आहेत. अतिशय जास्त वय असलेले. इथला आवाज आपण काय बंद केलेला आहे कारण की जरा खूपच विद्वान वाणी सौरभच्या मुख आतून आली होती. त्यामुळं हा आवाज बंद राहायलाच बरा आहे. चला सुरू करूया मग परत. तसंच काहीतरी. आणि या ठिकाणी हा व्हिडिओ का माफ करा आपण परत एकदा असाच अनसेन्सर्ड आवाज या ठिकाणी सौरभच्या मुखातून आलेला आहे. मला वाटतंय हा पण कट केलाच बरा राहील. हा एवढा प्लॅन सांगायची गरज नाही. जर चुकून हा व्हिडिओ त्यांच्या घरी गेला तर आपल्याला गाड पण लागू शकतो. आय गेस की स्टेबिलिटी चांगली असेल व्हिडिओची आणि या ठिकाणी आपला प्रयत्न चाललेला आहे की व्हिडिओ चांगला यावा. वातावरण कसं या ठिकाणी चांगलं वाटतंय मला. काय म्हणायचं तुला सौरभ? मला भूक लागली. भूक नाही इथं नाही जमायचं काय. इथं खायला नाही काही. ओ यारा वे ओ यारा वे. आपण ऍव्हरेज चेक करणार होतो गाडीचं. ऍव्हरेज पुढच्या व्हिडिओ मध्ये चेक करू. आता कुठं चाललोय आपण? आता आपण डोंगरावर चाललो. वरल्या महादेवाला की खाल्ल्या महादेवाला? काय खाल्ले भाजी आणि मग भरले. बर. तर हे जे गाव आहे हे नगर जिल्ह्यापासून म्हणजे नगर जे सेंटर आहे तिथून जवळपास 40 ते 42 किलोमीटर दूर आहे सोलापूर हायवेने. आणि या ठिकाणी इथं डोंगरावर तुम्हाला दिसत असेल डोंगर दिसत तुम्हाला. चालू आहे. इकडे कामं चाललेले आहेत. हे सगळे आपल्या गावातले माणसं आहेत. या ठिकाणी वाल वगैरे ह्या गोष्टी लावलेल्या आहेत पण पाऊस नाही आल्यावरती थोडस प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला तर पुढे डोंगर दिसत असावा असं माझी अपेक्षा आहे. त्या डोंगरावर जायचं. आणि याच डोंगरावरती आपल्याला जायचंय. बरं अजून एक गोष्ट, या डोंगरावरती शेती होती बरं का. तो आपला एकदम पठारी भाग आहे आणि काळी माती पण आहे. वरती पाण्याची कसली सोय नसताना पण तर चांगली पिकं येतात. आहे की नाही? आहे की नाही? तुला ऐकू ना काय?
वरती एक विहीर आहे. विहीर आहे ते विहीरचं पाणी कधीच म्हणजे खाली घ्यायला कोणी पाहिलेलं नाही. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अतिशय दुष्काळ पडला होता खतरनाक, ज्यावेळेस माणसाला खायला काय नव्हतं, त्यावेळेस सुद्धा असं म्हणतात की त्या डोंगरावरती पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता होती. हे आपलं वावर आहे. इथं पण एक छोटस घर आहे आणि इथं माझी आजी पण झोपलेली आहे. आणि तुम्हाला डोंगर दिसत असेल. आणि डोंगर आता दिसलाच पाहिजे, आहे का नाही? पाऊस जर असता तर इथं आणखी मजा आली असती. लय असतं मजा आली असती, पण आता पाऊस नसल्यामुळे हे व्लॉगिंग आम्हाला करावं लागतीये. पाऊस नसल्यामुळे हे ब्लॉग करायची वेळ आली. करिअर मध्ये चेंज झालेला या ठिकाणी आणि आजपासून रोज आपल्याला ब्लॉग टाकायला सुरुवात करायची आहे. जेवढे जमेल तेवढे आपण ब्लॉग टाकणार आहोत या ठिकाणी. आणि बरोबर. डोंगराचा चढ दूर झालेला आहे. मग काय, आणि विशेष म्हणजे व्हिडिओ तयार करतोय पण चॅनलचं नाव माहित नाही आपल्याला. काय आता चॅनलच नाही आपला, ह्योच पहिला व्हिडिओ टाकायची. चॅनलचं नाव काय तरी टाकावं लागेल. काय टाकावं लागेल रे? माणसं सांगते ना काय नाव टाकायचं. माणसं सांगतो तसं आहे. अरे माणसं सांगायला व्हिडिओ तर गेला पाहिजे ना आधी. माझ्या मते काहीतरी मराठी ब्लॉगर काहीतरी टाकून देऊ आपण. आता नगरी ब्लॉगर असं काय टाकायचं. नगरी किंवा मराठी. नगरी टाकू, मरत तिकडे काय त्याला नगरी चढ चाललेला आहे. हे तरी जरा बुलेट असल्यामुळे जरा त्याला ताण कमी होतोय. बाकीच्या गाड्यांना बराच त्रास या ठिकाणी होतो. हा चढ तुम्हाला जाणवतोय की नाही आम्हाला सांगता येत नाही, पण चढ बराच चांगला उंच आहे आणि कठीण पण आहे चालायला. व्हिडिओमध्ये आता जास्त दिसत नसेल तुम्हाला. हा. चढ खूप मोठा आहे. या ठिकाणी वरती बिबट्या पण पाण्यात आला होता. आता बिबट्या माझ्या मते ते आता नसाय पाहिजे माझ्या मते. जरी असला तरी इथं. असलं तरी मग काय माघार जावं लागेल लगेच. आणि हे सगळं काढून ठेवावं लागेल. वरत घालतं नाही कायचं. या ठिकाणी गाडी अशी वळून घेऊन अशी गेली नको नको. या ठिकाणी नको नको, इथे नको. आता काय करू आपण, या ठिकाणी वरती जाऊया. बरं झालं तुला माहित नाही दिला. ए यार काय. आणि आता मी मोबाईल काढतो या ठिकाणी ह्याच्यामधून. हे पहा, हा गावचा सीन आहे आणि हा आपला सौरभ आहे. अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हाला इथं रात्री एकदम क्लिअर सोलापूर हायवे दिसतो. इथून एकदम क्लिअर दिसतो, पण आता काय थोडस जरा सकाळ असल्यामुळे दिसत नाही ते. ही आपली हीच ती विहीर आहे. जास्त काही खोल नाही, त्याचं पाणी कधी संपत नाही म्हणतात. हे बा खालची होय. हा काय, हे नीट पहा तुम्ही. तिथं खाली लोकांना पाणी लागत नाही विहिरीला, पण इथं पाणी कधी संपतच नाही. हे असं काहीतरी आहे मंदिर. नाव तुम्हाला मे बी दिसत असेल. दिसलं का? राजेश्वर शिव मंदिर, शिवगड बांगर्डे. ठीक आहे, चला हे जरा मी तो दुसरा माईक काढतो. काय झालं कॅमेऱ्यावर कॅमेरावर. या ठिकाणी आपण मंदिराकडे चाललेलो आहोत वरती. तरी हे दगड पहा तुम्ही.
असा रस्ता आहे. पडलो तर इथून समजा मोबाईल न काढू. हातपाय मोडू शकतोय, पण ठीक आहे, काय अडचण नाही. हे वडाचं झाड आहे. हे आधी हे होतं, हे सगळ्यात आधी हे होतं आधी सगळ्यात पहिलं वाला हे होतं. त्यानंतर जे हे झालंय हे असं इतकं मोठं झालंय, पांगलंय असं. हे शुभम सर चालले, हे बघा, हे बघू शकतात. हे असं झालं. आता हे छोटे छोटे जे तयार झालेत ते परत आता हे झाड खूप मोठं होणार आहे. आता हे बरंच मोठं होईल झाड. आता हे तोडलंय ते. हे मंदिर त्या ठिकाणी हे मी जे पण माईक लावलेला आहे, मे बी तुम्हाला चांगला आता क्लिअर आवाज येत असावा. चला आपण दर्शन घेऊया, है ना. हे नंदी बाबा. इथे 2 नंदी ह्याच्यामुळे आहेत कारण की हे आपलं जुनं मंदिर होतं, हे वाला नंदी, आणि नवीन मंदिर झाल्यावरती हा वाला नंदी आपण परत तिथं बसवलेला आहे. हे जुन्या मंदिरातल्या घंटा वगैरे आहेत. हे कासव तुम्हाला माहित असेल, ते प्रत्येक मंदिर. हे आपलं शंकराचं मंदिर आहे. श्रावणामुळे लोक वरती येतात ते दर सोमवारी वगैरे, त्यामुळे बऱ्यापैकी पूजा वगैरे होती या ठिकाणी. तसं कासव म्हणजे कुर्म अवतार असतो, तुम्हाला जर माहित नसेल. आणि ही आपली जुनी पिंड आहे, ही दिसते तुम्हाला इथं जुन्या मंदिरातली जी पिंड होती ती इकडे ठेवलेली आहे. त्याची पण लोक पूजा वगैरे करत असतात. राजेश्वर नाव आहे. हे जे कुर्म म्हणतात त्याला, कुर्म म्हणजे कासव. कासवाचा अर्थ असा असतो की ज्यावेळेस त्याला असं वाटतं खतरा आहे ना, त्यावेळेस ते जे 4 पाय, शेपूट वगैरे आणि डोकं त्याच्या कवचामध्ये ओढून घेत असतं. सेम तसंच तिथं का ठेवलंय ते ह्याचं प्रतीक आहे की बाबा जर तुमच्यावरती वासनेने आहे ना, परत अहंकार, भीती या गोष्टीने तुमच्यावरती हल्ला केला तर आपण पण आपलं मन आतमध्ये कंट्रोल मध्ये ठेवलं पाहिजे, याचं ते प्रतीक. ठीक आहे ना. हे वडाचं झाड आहे. बेल पत्राचं झाड या ठिकाणी. तुम्हाला दिसत असेल ते बेलाचं झाड पण इथं पहा. हे बेलाचं झाड. आपण शिवलिंगावरती जो बेल चढवतो हे बेलाचं झाड आहे. तिथे बेलाचं झाड आहे. आणि त्या ठिकाणी डोंगरामध्ये जे राहतात माणसं तिकडं समोर, हे पहा. हा हे बघा, हे एकदम डोंगराच्या साईडला राहते. तिथे बिबटे वगैरे हिंडतात, पण त्याला भीती वाटत कसं काय नाही काय माहित नाही आम्हाला. ते खाते बिबटे मार, जरा खतरनाक माणसं आहे. ते माणसं पण डेंजर आहेत, ते बिबट्याला पण मारू शकते जर त्यांचा हल्ला केला तर. एवढं सांगायचं. आता बराच वेळ झाला बसलोय आपण, आहे का नाही. तिथे एक कॅमेरात पुढे गेला काय काय आलं? सौर आता इथून जायचंय. आता मला असं वाटतं की वरच्या माथ्याला जावा. तिथं अजून एक चमत्कार आहे, तिथं तर बरेच चमत्कार आहेत. आपण तिथं वाटलं असतं तर कोणी भेटलं आपल्याला त्याशी पण चर्चा करूया थोडीशी, बाबा इथं काय नवीन आहे का नाही, वेगळं काय थोडस पाहूया. आणि मला असं वाटतं की आता येणाऱ्या सोमवारी तिथं यात्रा पण असं आहे का नाही. हा, येणाऱ्या सोमवारी. हा, त्या यात्रेचा आपण एक व्हिडिओ चांगला बनवून घेऊया, आहे का नाही. थोडासा तेवढा जमन तेवढा आपण बनवूया. आणि मला आता असं वाटतंय की जावा. हे हेल्मेट खूप चांगलं आहे का नाही. हेडफॉक्स चांगलं आहे, ब्लूटूथ वालं आहे. कधी घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, चांगलं आहे ना. हा, चांगलं आहे. ह्याला इथं आपण हे लावलेलं आहे बघा, हे माउंट, ह्याच्यावरती आपण मोबाईल वगैरे लावतोय, त्याचा व्हिडिओ वगैरे घेतोय. गाडी आपली खाली, गाडी खाली आहे, तिकडे जायचंय आपल्याला. पण इथं कसं आहे, वातावरण जरा फ्रेशच आहे. इथं जरासं काय वाटतं बाबा थांबावं इथं बराच वेळ. आता आपलं घरून निघून मला असं वाटतंय की जवळपास नाही म्हणलं तरी 15-16 मिनिटं झाली असते, नाही का. 15-16 मिनिटं झाली असते.
आणि व्हिडिओ काय आपण एडिट करणार नाही, जास्त आहे तर टाकून देणार आहे. मला वाटतंय चांगला असेल व्हिडिओ, बनल ना चांगला का नाही? का नाही बनायचा? मग एडिट करून टाकल्यावर काय अर्थ आहे? मग तसं खरंच आहे. जरा माझा तसंच करायचं. घसा बसलेला आहे. आज त्यांना देऊ आपण त्यांच्या काहीतरी नाही घसा बसलेला आहे. गोळ्या आणतो मेडिकल मधून. पाहणं देऊ वर मेडिकल आयुर्वेदिक औषध करू. मेडिकलच्या गोळ्या. मेडिकल बंद होत आहे ना रुईखेल मधलं. मग बंद होत. चांगलं आहे ती मेडिकल. चांगली लागा ते आमच्या मनाने देतो औषध. त्याला प्रायव्हेट गोष्टी जर काय मागा नाही तसं काय नाही, ते सेपरेट आहे. मी त्यात नाही, ह्या गोष्टीत मी नाही. नाही ते मला सांगतो. काय सौरभचं असेल तसं असून आपलं काय त्यात काय नाही हेच मला आणायचं. तुम्हाला तर काय लागत नाही. नाही त्यालाच लागत आहे, काय लागत आहे. बाजूला लई लांब जाईनी. पुढल्या मध्ये येईन. त्याच्यामुळे आता आम्ही बोलणं बंद करतो. इथून निघावंच लागेल नाही श्रावणाचं असलं काय बोलू. जाऊ आता आहे ना. ते वरलं मंदिर चांगलंच आहे, पण ती जाऊन थोडस. हा ते जरा थोडं भारीची. घे मग मोबाईल काय लावणार आहे का नाही पडलं काय आता हे काय कुठे गेलं कुठे? बरं आता हे बंद करतो आम्ही आहे ना, निघूया त्या म्हणणे. आणि कांदा पेरून तोट्यात गेलेली सिस्टम आहे. त्याच्यामुळेच हे ब्लॉगचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि ह्या वर्षी पण पाऊस नसल्यामुळे आता काय फक्त एकच पर्याय राहिला या ठिकाणी. ही जी पाडून बी आता मी ह्याला जोका खेळतो मग व्हिडिओ. मोडन फेडन आधीच पाऊस नाही. समजा तुटली तर मरण मग व्हिडिओ घे बरं का. हा खरंय खरंय ना. हे असे प्राणी प्रत्येक गावात, हे असे माणसं प्रत्येक गावात आपल्याला भेटतात. आपण यांच्याकडे जास्त लक्ष न देता ह्या नैसर्गिक सौंदर्याकडे लक्ष द्यावे. एवढी अनबर खाली तसलं नाही. इतकं नाही दाखवाय त्यांना क्लिअर. ओके काय गावलो काय दाखव. हे जे हे डोळ्या बिळ्यात घालतात माणसं असं इथं कॅमेरा खाली पडलं मरत त्याचं काय काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणते बरं त्याला. त्याला काहीतरी म्हणतात. आणि ती जी गोष्ट आहे ती डोळ्यात घालून कचरा काढतात काय काय माणसं म्हणतात. काय माहित खरं खोटं काय माहित त्याने डोळा बी जाऊ शकतोय. आणि माझ्यामध्ये जास्त शक्य डोळा यायचीच साफ व्हायची तर नाही. कुठून सरळ सरळ जायचं का आडो तिडो जायचं? म्हणजे काय नाही चिक्क्यामधून गाडी दाखव आपली गाडी किती छान दिसते. आता आपला जो रस्ता आहे हा आपल्याला परत वरती जायचं या ठिकाणी. आणि ही गाडी खाल्ला गेली असेल तुम्हाला दिसत असेल आहे का नाही. चालायचं का? चालायचं. आणि तिथे गेल्यानंतर माझे फोटो काढायचे. नाही फोटोचं काय आलं मध्ये कसं काय नाही आलं काय माहिती. इथं ब्लॉगर का व्हायचं आपण होतो का नाही होतो काय माहिती. आणि झाले मग झालं पाण्याचा त्रास व्हायचा आपलं. इथं पाणी असतं सगळं. इथं पाणी असतं बरं का पावसाळ्यात. तुम्हाला पाऊस झाला परत दाखवू आम्ही. हा म्हणजे पावसाळ्यात असतं. म्हणजे आता पावसाळ्यात चालू आहे ठिकाणी. फक्त पाऊस नाही. फक्त पाऊस नाही. सीजन पावसाळ्याचे ना. पावसाळ्यात चाललाय म्हणजे तसं वाटतंय ना. तसंच वाटायचं लोक झाले. कोणत्या गावाला पाऊस नाही गाडी आपण जाऊनच बघू. महागाड्याला नाही. आपण ज्या गावात आता आहोत त्या गावात पावसाची शक्यता आता यायची बी कमी आहे आणि आता बी नाहीये. आमच्या गावात साखर योजना आवड होती पण ते आता का होईल काय नाही काही का नाही. टाइमच लागेल ना असा अंदाज. आम्ही दिलतो मतदान खासदार आमदाराला दिले काय साखरायचं नाव. अजून तर काय झालं नाही. मग काय माहिती का होईल. हे लाल माती दाखवलं ना. लाल डोंगराची डोंगराची इथं थोडी लाल माती आहे पण वरती गेल्यावरती काळी माती आहे. इथं लाल आणि वरती गेले की काळी. आता हे कसं झालंय आम्हाला काय सांगता येईल या गोष्टीबद्दल. जास्त ज्ञान नाही मला या गोष्टीबद्दल. इथं लाल माती आहे आणि डोंगरात प्युअर काळी माती आहे का नाही. आता आपण ज्या गावात जाणार आहेत त्याचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते बघण्यासारखंच आहे या ठिकाणी. आणि कोणतरी आलेलं आहे आणि या ठिकाणी चाललेलं आहे कुठंतरी. या ठिकाणी भगवानांना गेले आमचे. आणि माग कोणतरी होते पोरं. तुम्हाला वाटलं नसेल वरती कांदा वगैरे पिका असेल. इकडे पिकं तुम्हाला दिसत असतील. कांदा वगैरे ह्या गोष्टी लावलेल्या आहेत. तूर
आणि हे डोंगरावरती जातो आता सध्या. हे बऱ्याच जणांना आश्चर्य वाटतं की बाबा डोंगरावरती एवढी भारी शेती होऊ शकते. ह्याचं एक जिवंत उदाहरण आपल्या पुढे आता आहे. आणि अशाच प्रकार जिवंत उदाहरणं आपण तुम्हाला देत राहू या व्हिडिओ मार्फत. आहे की नाही? आहे की नाही? हा डोंगरावरती तेव्हा तुर्की छान आहे. ही तूर पहा, ही तूर पहा. ही तूर अतिशय जास्त चांगली आलेली आहे. जर इथं 2-3 पाऊस चांगले आले, एक जर चांगला आला, आहे का नाही, हा तरी चाललं पीक येतं. तरी त्याला पीक खूप चांगलं येतं. कारण की माती तुम्ही नीट पाहत असाल, एकदम काळी भंगार माती आहे. आणि इथून तरी किती किलोमीटर असेल ते? इथून असेल 2 किलोमीटर असेल. अजून का? जास्तीत जास्त 2. अजून लगभग 2 किलोमीटर या अंतरावरती आपलं पुढचं जे ठिकाण आहे, मंदिर आहे, ते आहे. आणि या मंदिरापेक्षाही ते म्हणजे 2 पावलं पुढे गेलेलं मंदिर आहे. म्हणजे खूपच जास्त चांगलं मंदिर आहे. आहे की नाही? हा. त्या ठिकाणी जांभळाची झाडं वगैरे तुम्हाला सगळं दाखवत होतं गेल्यावरती. वरती डोंगरावरती माणसं राहते. डोंगरावरती माणसं राहतात. हे तुम्हाला दिसत असेल हे घर आहे. इकडे माग एक घर आहे, तुम्हाला दिसत असेल इकडे झेंडा त्याच्या घरावरती लावलेला आहे. है की नाही? हे काय हे घर? डवळेवाडी वाटतं ना पुढे? हा? डवळेवाडी. जवळेवाडी है ना? पण डोंगरावरती आहे ना. डवळेवाडी पाशी आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत. आणि डोंगरावरती म्हणजे एकदम रेंजचा प्रॉब्लेम तर असतोच समजा. 90% तर प्रॉब्लेमच असतो रेंजचा. रेंजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण म्हणजे लाईव्ह व्हिडिओ घेतच नाहीत ना. आणि ब्लॉगिंग नाही शक्यतो लाईव्ह व्हिडिओ होत पण नाहीत, कारण की नेटवर्कचा प्रॉब्लेम नेहमी असतोच. इथं जर पडलो फिरलो तर लय लागन. तसं नका काय करू. निवांत माणसं झोपलेले आहेत. निवांत म्हणजे ते म्हणतात ना, एकदम निवांत लाईफ आहे माणसांची. इथं काय तसं काय ताण तणाव नाही. त्यांना काय व्हायचं मोठं नाही. नाही त्यांना मोठं नाही व्हायचं, काय तसं काय नाही व्हायचंय. ज्यांना मोठं व्हायचं ते गावाच्या बाहेर आहेत. हे काय ही दरी बिरी काहीतरी अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर पहा तुम्ही. येतं येताना आपण थांबणार आहोत या ठिकाणी, परत तुम्हाला दाखवेल मी. काहीतरी येते येताना माझे फोटो काढणार आहेत आपण. फोटोचं काय सांगता येत नाही तसं, पण ठीक आहे. थोड्या वेळासाठी हा म्हणावं लागेल. त्यानंतर आपण येऊ माघारी. थोडस जरा लवकर तुम्हाला मी त्या ठिकाणी घेऊन जातोय. हे बा असा रस्ता आहे. आणि काय आहे, पावसाळ्यात हा जो रस्ता असतो, मागच्या वर्षी इतका खराब होता रस्ता, पण ह्या वेळेस पावसाळ्यात नसल्यामुळं जरा प्रॉब्लेम येतोय. श्यामा शेळकेचा फोन आला आहे. श्यामा शेळकर जरी फोन येत तर तुम्ही कट करावा अशी माझी विनंती आहे. दाट नंबर विनंती आहे. हॅलो. तुमचा आवाज इकडे येतोय माझ्या मोबाईल मध्ये आणि व्हिडिओ मध्ये. नेटवर्क पण नसणार या ठिकाणी, त्यामुळे बंदच राहू दे. नाही टावर नेटवर्क साठी का काय साठी गाडी. तिथून काय करते तू? तुम्हाला टावर जर दिसत असेल, दिसतो का टावर? टावर हा दिसतोय दिसतोय. आहे की नाही? ते कशाचा टावर आहे काय माहिती. त्या टावरवर आपण जाऊ वाटलं असतं, आहे की नाही? तिथून नजारा जेव्हा असेल तेव्हा भारी दिसेल. त्या टावर वरती पण आपण जाऊया आणि पाहूया नेमकं कसं आहे, काय दिसतंय. तिथून पण 1-2 फोटो माझे छान येतील. हा खूप चांगले येतील फोटो चांगले येतील. तयारी चालू झालेली आहे यात्रेची. आणि हा यात्रा म्हणजे आता जवळपास आज कोणवार आहे? आज बुधवार आहे ना. बुधवार काय आला सोमवारचा आला. सोमवारी तर ही आहे, काय म्हणतात त्याला, यात्रा. यात्रा आहे. अतिशय सुंदर, अतिशय जास्त सुंदर असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. व्हिडिओ तेवढा जरा मोठा होईल वाटतोय, पण आता काय आहे, आपण व्हिडिओ कट नाही करणार आहेत. काय झालं तरी आहे तसं टाकून देणार आहे.
हे मला असं वाटतं की तयारी ह्याची चाललेली आहे यात्रेची. काय म्हणे तुमच्या याच्यावर? हा यात्रेची तयारी गोण्या वगैरे गॅस सिलेंडर वगैरे घेऊन चाललेले आहेत माणसं आणि या ठिकाणी आपण गाडी लावूया. यात्रेची तयारी या ठिकाणी आपण गाडी लावून टाकूया. हाय हाय. ठीक आहे. चला फायनली इथे गाडी नीट लागा ना काय नाही. अरे पुढे घेतो आहे का नाही. हे असं वातावरण तयार झालेलं आहे. आता असं वाटतंय की मोबाईल काढून घ्यावा आहे की नाही. असलं काय बोलतो कट करावं लागेल काय? हे तुम्ही पाहू शकताय अतिशय जास्त दरे दाखव थोडस. हेल्मेट काढतो बरं मी. मला नको दाखवू. इकडचं काय असेल ते दाखव. आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आता ह्याच्या आतमध्ये. हे जे जंगल दिसते तुम्हाला जंगल नाही हे झाडे जे आहेत याच्यामध्ये जायचे आपल्याला आणि तिथे खाली मंदिर आहे. खाली मंदिर ते पात्र्यापाशी मंदिर आहे. हा पत्र्यापाशी. आता आपण मंदिराच्या दिशेने चालू. चला या ठिकाणी जर तोल जर गेला तर खाली आपण भेटूया परत दरीमध्ये भेटूया आपण. खाली इथे एक कुंड आहे. या कुंडापाशी पण जायचंय आपल्याला. पण पाया पडल्यानंतर इथं माणसं आज आहेत वाटते. कालवा चालवा चाललाय. बघा किती छान आहे. अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे है ना. मंदिर यात्रा जवळ आल्यामुळे जवळपास सगळी तयारी झालेली आहे असं वाटतंय. लाइटिंग वगैरे हे बघा बघू शकता. ते परवा आपण आल्यावर तुम्हाला दिसेलच ते किती सुंदर दिसणार आहे या ठिकाणी वातावरण सगळंच. हे आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आपण खाली खाली. इकडे माणसांचं नियोजन चाललेलं आहे. सप्ताह मला वाटते. मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहे. तुम्ही बघू शकताय. वाचन चाललंय का बाबा. बाबांचं वाचन चाललेलं आहे. मंदिराबद्दलची कहाणी बाबांना माहित असेल. हे किती जुनं मंदिर असेल बाबा. हे मंदिर किती जुनं असेल. सांगता येत नाही आमच्या आजी. हो बाबांनी सांगितलंय आमच्या आजापाजाला सांगता येत नाही मग आम्हाला कसं सांगता येत. विनेकरी चला खाली जाऊ. इकडं इकडून रस्ता आहे ना. चप्पल घेऊन जाऊ माझ्या. बरं. हे मंदिर. या ठिकाणी विठ्ठल आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. रुक्मिणीचं मंदिर छोटसच आहे पण हे आतमध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथाचं मंदिर आहे. आतमध्ये जाऊया. भैरवनाथ महाराज हे एकदम दगडामध्ये बनलेलं आहे. तो ग्रंथ दाखव खालचा. तिथे वाचन चाललंय. हा ग्रंथ या ठिकाणी वाचन चालू आहे. खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. तुम्ही मंदिर बघू शकता. हे पिलर वगैरे
आणि आपल्याला खाली जायचंय आता. इकडे जायचं का आता आधी? चल मग काय इकडे दरेचा बाग आहे की नाही? हा. इकडे इकडे- दगड डोंगर फोडला होता मी बी मंदिर तयार करायच्या वेळेस समजा थोडस. समजा आता खाली कसं जायचं माहित नाही. आणि जायचा प्रयत्न लय अवघड असेल तर फक्त भैयाच खाली जाईन. माझ्याच्याने काय व्हायचं नाही खाली जायला. नाही, रोड दुसरा आहे फक्त, आपण त्या रोडने जाऊया. हा, ते मग- वरतून रोड आहे तसा असं जावं लागेल आपल्याला. कठीण रस्ता आहे पण जावं लागेल. असं त्या त्या ठिकाणी जावं लागेल. मग काय तुम्हाला जे इकडे एक चमत्कारी मंदिर आहे, मंदिर चमत्कारी म्हणण्यापेक्षा मंदिराच्या साईडनी, मंदिराच्या आवारात आहे का नाही? हा मंदिराच्या आवारात पाऊस वगैरे कुठंच नाही. ही झाड दाखव टणटणी म्हणते सांग त्यांना. हे टणटणी म्हणते ते. आणि हे खातात बरं काय, हा, खाऊ शकतात ते खाऊ टणटणी. शकतात. छान लागते ती तसं हो. काय. आणि या ठिकाणी जर सर्प उर्प असेल तर इथं जाऊ शकतो आणि पहिलाच ब्लॉक शेवट जाऊ शकतो. तर सर्पदंश होऊ शकतो. आणि ब्लॉगची सुरुवात हा ब्लॉगचा शेवटही होऊ शकतो. ते भक्तांसाठी संडास बाथरूमची सोय आहे. लय बघाचा माळा असला आणि तिकडे जाण्यासाठी रोड होता. इथून दाखव बरं खाली. पण तो रोड काय केलाय मला काय समजा नाही. हाय हाय, भेटला भेटला भेटला, रोड भेटला आपल्याला. कुठून गेला? हा काय इथून ये. हा काय हा रोड. आता इकडे जास्त माणसं आज आली नाहीत. समजा उद्या आता सोमवार येते है ना. सोमवारला माणसं असतील. पाणी पाणी कुठं चालू आहे गाडी? पाणी कसं आहे हो, पाणी येते काय वरून? हो. पाणी कुठून येतंय काय का नाही? वरती एक ही ना विहीर आहे बारीक. हा का? ती विहीर दाखवायला गेल ना आपल्याला. ती विहीर दाखवावं लागेल ना आपल्याला. चोक्ती मंदिर आहे पुढे? त्या ठिकाणी तुम्हाला ती मंदिर दिसत असेल पांढरे. झूम करून दाखव त्यांना. हा, ते जायचंय आपल्याला. तुम्हाला आपण जवळून दाखवू रस्ता शकतो. इकडून आहे का? पण पाय खाली सावकाश ठेवायचा, सटकू शकतोय. शेवळ आहे. परत शेवटचा व्हिडिओ या ठिकाणी होऊ शकतो कोणत्याही वेळी. ब्लॉग बंद होऊ शकतो. आणि जर ब्लॉगची सांगता न होता एंड झाला तर म्हणायचं हा, आणि इथं 90% चान्सेस घसरायचे आहेत. मला काय धरू नको. त्या पद्धतीने तू ये. ब्लॉगचं राहून दे मरू दे. सर्पदंश या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. हो की हीच तर- ती विहीर है. ये देखो भाई, पानी इसका कितना निर्मळ आहे. है का? बघ, खाली बघ, वरली सावली दिसते डायरेक्ट पत्ते. अतिशय जास्त स्वच्छ पाणी या ठिकाणी आहे का नाही? मोबाईल न पाड फक्त. पाण्यात हा. कसलं भारी हा. खूप भारी खूप भारी. आणि आता मंदिराकडे आपण आलोत. जंगला जुंगलाने फिरणं हा म्हणजे काय, हे काय हवस नाही. पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे प्रयत्न माय चाललेले आहेत आज. हा, वरून खाली यावं लागेल. हा. जर झालं काय पाणीच पाऊस गॅस नाही. धरण त्याच्यानी पाऊसच नाही आणि पाणीच कसं काय काय लांबून थोडं येतो. वरूनच जावा काय इकडून वर जायला रस्ता आहे का? वर जायला असं घरी जायला रस्ता आहे काय. घसरी जमीन पाहिजे. नाही नाही हे नाही, हो याच्यावर नाही काय. ओके बघ किती मंदिर मला वाटतंय कोणाचं आहे बघ दाखव बरं. ओके मंदिर. आणि इथून पाणी येतं. ओके पाणी बघा. हे मंदिर मंदिर कोणाचं आहे ती बाबांनाच माहित असं मला. विचारू ना आपण मंदिर कोणाचं आहे. कुणाला विचारलं आता वरून रस्ता आहे का जायला? आता आहे ना असं जाऊया चांगल्या रस्त्याने. चांगल्या रस्त्याने. लय आता अडचणींचा सामना या ठिकाणी झालाय. अडचणीचा सामना झालेला आहे. एवढी गरज नव्हती तशी.
दरी दुरीने फिरणं आपण आतून सुरू केलेलं आहे. हा आजपासून चालू केलंय. ठीक आहे, इकडे खाली काय? खोल दरी आहे. हा, या ठिकाणी आम्ही काय जात नाही, तुम्ही आल्यानंतर जाऊ शकता. जाऊ शकतो काय तसं काय. अडचण नाही आम्हाला. आता हे स्टॉप करून तिथे गेल्या चालू करायचं. मग काय हा, वाटत नव्हतं आपण जर जास्त लांब आलो आता नाही जमायचं काय चालायला. इथंच थांबायचा काय लॉक चित्र केलं काय वरती. अरे गोष्ट आहे हा. ग्लुकोन-डी लागेल काय? इथं काय नाही वाटत. आता हे यात्रेच्या आजचं वातावरण आणि यात्रे यात्रे दिवशी दिवशीचं तुम्हाला वातावरण तुम्हाला दाखवलं जाईल किंवा दिसेनच तुम्हाला. हा तसा व्हिडिओ येईल ना तसं पण काही एडिट करायचं नाही आपल्याला आहे का हा, त्या ठिकाणी पर्यटन स्थळी कोणतरी आलेलं नाही. तिकडे जावं लागेल. नको नको इकडे छान आहे. काय मला जावं लागेल मोबाईल हातात घेऊन. रावणाचं श्रावण महिन्यात शंकर भगवानची जर कृपा माझ्यावरती असेल एक उपास धरला नाही सोमवार. तर काही पण होऊ शकते. हा ब्लॉग ह्यासाठी पण बनवला की अशा फेक माणसापासून दूर राहत जा. कशा? ठीक आहे असल्या ज्यांनी मोबाईल धरला त्यासारखं. ही गाडी बघ, गाडी कशी लागली छानशी वाटते अतिशय. चालू खाली. आणि कधी आला इकडे तुम्ही तर नक्कीच इकडे तुम्ही भेट द्या. आपण तुम्हाला रस्ता दाखवलाय अख्खा कसं आलोय काय. श्याम अण्णाचा फोन येत आहे. श्याम अण्णा काहीच महत्वाचे नाही का सध्या आता. सध्या ग्लुकोन-डीची गरज आहे मला. श्याम अण्णांची कसं आहे घसरू नका फक्त साहेब. या ठिकाणी इथं जायचंय मला, पण हे सर नाही म्हणतात. इथं नाही, जायचंय. सर, प्रयत्न आहे माझा 90%. नको नको इकडून हे रस्ता आहे वाटतं मला, पण सुरक्षित मार्गाने जाणं कधी पण चांगलं असं वाटतंय मला है ना? नाही नाही, आपण अवघड मार्गाने जाऊ. कदाचित तुम्हाला बी जर यायचं असेल तर हा पण रस्ता आहे इथं, तुम्ही येऊ शकता तिथून. आणि इथं कसं आहे पावसाळ्यात खूप जास्त घसारा रस्ता होतो आणि पाऊसच नसल्यामुळे या ठिकाणी खूप हाल चालली आहे माणसांची. निदामाने चला. संकट दिसू लागले मला. हा, हे जे आहे हे दाखवायचं असलं. आणि या ठिकाणी माझ्यावर घात झाला. आता आता व्हिडिओ गाजला पाहिजे आता पडलोय मी आता लय. लागलं का? नाही लागा नाही ना तसं. एवढं नाही लागलं. हे जाऊ का मोबाईल घेऊन? मोबाईल दे बरोबर. कुवा कसला आहे? छान खूप अतिशय. आणि ह्याच्याबद्दल बी काहीतरी कहाणी वरून दाखव, वरून दाखव. याचा अंत नाही काय काहीतरी म्हणतात माणसं मला काय माहिती है ना. आणि काहीच नाही. ते लागले, ती पॅन्ट लागले थोडं झटक. ही ब्लॉग मध्ये घ्यायची गरज नव्हती आहे का नाही. आणि हे बघ, हे कसलं भारी आहे. मोबाईल खाली पडल्यावर तुम्हाला खाली पडवण्यात येईल ते. मोबाईल खाली पडल्यानंतर चला तिकडे थोडं जरा पॅन्ट पुसून घेतो मी. नाही, इथं इथं खाल्ले भारी पाणी. काय नितळ पाणी त्या नितळ पाण्यामध्ये आपण हे करू प्रयत्न. हो. हे पायऱ्या बघ काय बनवल्या आता. पायऱ्या खूप छान बनवल्यात. हे बघ दगडात हो. कोरलेल्या पायऱ्या थोडक्यात. टिकी टिकी. ते गोमुख दाखव त्यांना. हे गोमुख आहे. हे पाणी दाखव कसे येते वगैरे. पाईप खाली लावलेला आहे का नाही. नाही, लय नाही भरलं. हा, हे ठिकाणी पडले. पाडल्याचं काय आणि मी संकेत दिला होता आधी. त्यांनी दिलता संकेत पण काय झालं थोडस पाणी प्यायसाठी असं पाणी लावते ना इथं. निघलंय का भैया. हा, ओके झालं, छान. हम्म? नाही, क्लिअर झालं, खरं क्लिअर झालं. बघ बघ मागून हा? नाही, काहीच नाही मागून. पक्का. पक्का. आता लय गाम यायला लागलाय. चला आता परत एकदा या ठिकाणी जाऊया. चला आता कुठं जायचं आपल्याला. तिकडं. इकडून रस्ता आहे का? हा, जिकडून आवाज येतो तिकडं. चला
चला हे बघा किती किती छान पाणी. तुम्हाला प्यायला आहे का असं घरी पाणी? या ठिकाणी नॅचरल फिल्टर्सने बनलेलं पाणी आहे. ते कसं काचेवाणी दिसतंय पहा. इथून दाखव काचेसारखं पाणी. काचसारखंच लागलं. काचेसारखं पाणी एकदम प्युअर, एकदम म्हणजे प्रॉपर पाणी याला म्हणते. हे इथं बघ ते इथून oxygen खाली पण याच्यामध्ये येतं, इथून इकडे येतं, हे विहिरीतलंच पाणी आहे इकडे म्हणजे. जातं आणि इथून इकडे असं खाल्लं. या रस्त्याने आपण जाऊया पुढे आता काय. कसलंय हे बघ. कोणी मानलं होतं इथे रात्री. इकडे काय नाही का? ते जाऊ आपण वरती तिथं. नाही नाही. अरे ते एक हे आहे ना काय? काहीतरी आहे. इथून रस्ता आहे का? हा असा अंदाज पक्का नाही ते अंदाज. हे बघ मंदिर कसं दिसतंय. वाव छान छान. खूप छान दिसतंय. मी ज्या आवाजाने इकडे आलतो तो आवाज या ठिकाणी नाहीसा झालेला आहे. तो आवाज नाहीच झालेला आहे. करणारा आवाज नाही झाला आहे. बाबा बघ काही झोपलेत निवांत. हा? इथे हे थोडस बसण्यासाठी त्यांनी केलंय स्वखर्चातून मंदिराच्या. मला वाटतं आपण पण थोडा वेळ रेस्ट घ्यावा आणि इथून पण संकेत आहेत. इथून मी आता एकदम मुंगीच्या पावलाने खाली आलेलो आहे. शेळ्या कशासारखं बघ ना. शेळ्या चला या. कुत्री या ठिकाणी आहेत आणि हे बसलेले झोपलेले दाखव सगळे. झोपलेले. आणि आता आम्ही पण बसतोच आणि आता थांबा तुम्ही 5-10 मिनिटं. कमी येतं काय का? बाबांचे पाय दुखत आहेत वाटतं. बाबा इकडून यावं तुम्ही. हा तुमचे नाही पाय दुखत. शी माईक हातात देऊ त्यांच्या आहे ना. त्याला दाखव तू विचार 2-3 प्रश्न. बाबा माईक धरा हातात. आणि तू धर ना आता. हा, मी धरतो हातात. हे मंदिर कधीच आहे? लय पुरातन काळातलंय. हा? सांगता नाही यायचं. सांगता नाही तुम्हाला? नाही सांगता तुमच्या आधीच आहे. लय आधीच आमच्या. आता ही हे विहिरीबद्दल काहीतरी कहाणी ना बाबा. हे विहिरीबद्दल कोणत्या किती खोल आहे ती विहीर? ती वेर वय हा. ती असं ना दोन्ही परस. हा ना? ती खालची ती काढली. हा त्यातून गोमुख आहे, त्यातून ती निघत. हा 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 दोन्ही परस. पाणी त्याचं कधी जातं का नाही? पाणी नाही जात त्यातलं कधी. पाणी कायम राहतं त्याच्यात. त्याला पाणी कुठून येतं? पुढून आता खालून येतं आता काय माहिती नेमकं. पण डोंगराव आहे, पण तरी पण पाणी भरपूर आहे. हा ती केव्हा संपलं तुम्ही बघितलं नाही का? नाही अजून बघितलं. त्याचा कायम उपसा पाणी नसेल आहे तसा. त्याच्यात. हा त्याचा उपसा तसा नसन. नाही उपसा आहे ना. उपसा आहे का त्याचा? हा वर मोटर चालू आहेत ना त्यातून वाढीला पाणी प्यायला. हा प्यायसाठी का? प्यायसाठी पाणी. तरी बी काही हे हा नाही. नाही किती दुष्काळ एवढं पडला येतच. हा नाही म्हणजे गोष्ट हा. काय अडचण नाही. पाणी आहे. आणि हे मंदिर कोणाचं आहे बाबा? इथं खाली इथे एक मंदिर होतं कुठंतरी. पुढे नाही तिथं नाही मंदिर. इथे एक बारीक मंदिर आहे ना तिथं पुढे. ते पुढं ते. त्या खालून पाणी येतं बघा. नाही मग ते आपलं गंगाचं बांधलेलं आहे. हा हा गंगाचं बांधलेलं आहे. गंगाचं. तिथं एक साला चैत्र महिन्यात ती मनानेच पाणी निघालं. होय जवळजवळ अर्धा इंची पाणी निघालं. मनाने. मनानेच निघालं चैत्र महिन्यात. हा होय. हा 1 इंची पाणी निघालं जवळ. मग हा, त्याला हा. काहीतरी झालं ना थोडं वाचूट. बरोबर. इटाळ चांडाळ काहीतरी होऊन ती थोडं कमी झालंय. मग तिथं मंदिर बांधलंय छोटस. हा तिथं मंदिर आहे, बघितलं. मंदिर आहे. मंदिर आहे. हा पाणी येतंय तिथं आता आम्ही आता पाहिलं. सध्या पाणी येतंय आता ते. चांगलं असे 2 बोटांनी दार असेल. हा हा काही तराची. हम्म नाही खरं आहे ना. हा. काही पाप करायचं न यायचं. कमी झालं पाणी झालं. हा कमी झालं पाणी. सत्व कमी झालं थोडक्यात त्या हा, सत्व जागेचं. कमी झालं. आहे का नाही? बरं. ही समाधी कोणाची बाबा? ही वाली समाधी ती समाधी आम्ही बांगाडची समाधी आपली संजय शेळके आम्ही दोघं बी. गोपाळ स्वामीजी. गोपाळ स्वामी. हा मला एक सांगा ना. गोपाल स्वामी. गोपाळ स्वामी ऐका ना. ती आम्ही लहान लहान होतो. हा. लाईल तर असं ना आम्ही 2-2, 3-3 वर्ष तेव्हा ती समाधी जावाची. कुणाची सांगतो ती? गोपाळ स्वामी. गोपाळ स्वामी. हा. इथं आपलं कीर्तन होणार ना. नाही ना ते नव्हतं काय. इथं आपलं कीर्तन होणार ना आता सोमवारी. हा, हा. ऐका नाही. सोमवारी पुरुषोत्तम महाराज आणि नाही महाराज. इंदुरी करायचं. इंदोरीकर महाराज. खाली असतं काल्याचं कीर्तन हा का? गावात. हम्म. गावात असतं काल्याचं. मंदिर आता ते तुम्हाला माहित नाही कधी. नाही नाही नाही
लय आधीच आहे ते. लय आधीच बरोबर पुरातन काळातलं कधीच बर पुढे काय म्हणा हा काय आम्हाला आहे ना पण आज म्हणलं जरा एक हे बनवा यावरती व्हिडिओ बनवा देवाचा इथं थोडं जरा होईल ना नाही का नाही? आणि माणसं आता यात्रा आली जरा माणसं बघत आहे थोडं नाही का हा हा म्हणले काय बनवा चांगला पाऊस जरा कमी आहे आपल्याला. जायच पाऊसच नाही कुठं पाऊस येईन का नाही मग? आता काय तर निसर्गाचं सांगता येत काय सांगा हा एक महिना राहिला शिल्लक पावसाचा एक महिना राहिला महिना वातावरण बी नाही वातावरण नाही ना पावसाचं हम्म. कुठे वातावरण नाही ह्या दिवसात लय पाऊस असतोय भरपूर मागच्या वर्षी लय पाऊस होता लय पाऊस आम्हाला जीवन नाही दिलं नीट पावसाने हा. हा नाही मग आम्ही आलो दिवस हा जाईन केली चालते हा. मग काय. अजून काय करायचं? काय करावं त्याच्या पुढे कुणाला काय करता येत नाही आता हे सप्ताह नाही जात. हा सप्ताह कालच्या पासून कालच्या पासून बसलाय का आणि यायचं म्हणलं तर संध्याकाळ 7 दिवस असतो सप्ताह इथं 7 दिवस 8व्या दिवशी मंगळवारी काल्याचं कीर्तन गावात हा. मंदिर कुणी काय बांधलंय काय आपल्याला काय त्याचं काही नाही आपल्याला माहित नाही. कुणी बांधलंय नाही नाही नाही. कशामुळे बांधलंय हे बी माहित काळातलं, हा काय नाही माहित. हम्म. फक्त स्वयंभू आहे एवढंच आहे. स्वयंभू एवढं. कारण 2 पिंडी आणल्या होत्या इथं बदलायला हा ती पर मुंबईत लोक गेली मामनाला विचारायला हा ती नाही म्हणली स्वयंभू आहे ती काढूच नका तेच नाही म्हणले का हा हा. स्वयंभू आहे म्हणले ते हम्म. मग तेच पंचांग नाव त्याच्यावर पाहून नाही खरे ना खरे हा, मग ते लेप दिला कोणचा लेप म्हणते त्याला कशा पिंडीला लेप दिला कोणता लेप दिलता बाबा काय म्हणजे काय माहिती का कोणता लेप दिलेला आहे तो त्याला लेपला काय म्हणतात त्या पिंडीला लेप दिलेला लेप पिंडीला जो लेप दिला तो कोणता लेप? पिंडीला लेप होय. हा त्याला काय वज्रलेप वज्रलेप हा असं वज्रलेप का काहीतरी वज्रलेप, हो, हो. काय असू दे म्हणतात. काय मेन असतं काय त्याचं त्यामुळे तिथे 2 नंदी कशामुळे आहेत हा? 2 नंदी आहेत ना ते मग ती काय त्या पिंडी बसाय करता नंदी आणला. आणि मग- पिंडात बनवायची बदलायची होती हा. पण हा. चमत्कार घडलं आणि स्वयंभू त्याच पिंडीला वज्रलेप दिला वज्रलेप हा. हा, मग तिला होम यज्ञ करून मग ती पुन्हा हे केली मग ती तीच काय पिंड आहे पहिलीच पिंड पहिली- आहे. आणि तिथं त्या तिथं आपण तिच्या आपला काढतो तेव्हा वरून एक पिंड आहे तुटलेली नाही, ती नाही ती कोणती आहे? ती तुटलेली. अशी आहे. नाही, ती बसवायला जाणार. ती प्रयत्न करायला आणली होती पण हा, ती जमलं हा, नाही जमलं नाही हा. 2 पिंडी आणल्या होत्या तिकडून. हा रावरीहून. हा किंवा आतली जर आखंड निघाली हा तर त्या आखंड बसवायची ती बरोबर आता श्रीगोंदा तिकडे बसली नेऊन हम्म श्रीमंताला दिली ती फुकट दिली वाडीला. हम्म फुकट दिली. आणि जर अलग जर लिंग निघाले हा तर हिला होल घेऊन बसवायची होती बरोबर असा विषय आहे. पण ती कुठला बामणान जायला या आम्हाला तक्काच झाला होता जायला बामनच म्हणले हा आम्हाला उठवायची युद्धीत करता येणार नाही तर बर तुम्ही गाव बघा म्हणले हा. म्हणलं स्वयंभू एखाद्याचं दिली. पार वाटलं होईल हा होय याला तर किंवा बारका नंदी त्या बारगाला टाकला होता नेऊन हा हा ती मी नको म्हणलो होतो नंदीची त्या सोन- बारगाला टाकला होता पण 3 महिने पाऊस खांडी कपटात पाऊस येणार गावाला पावसाचं नव्हतं आणि मग ते आम्हाला स्वप्नात येऊन मारायचा मला तुम्ही का नेऊन दिले हा कुत्रे सुद्धा मुतायले आहे ना हा आणि मग गावात जाऊन सांगितलं गावातल्या लोकांनी मग घेतलं म्हणा मग आणलं आणला. आणला परत ती काय ते तेव्हा बारका ते आईची हा. वस्ती आहे ना पड्यालचा. त्या वस्तीच्या आड्याला निघाला नंदी जीसीबी की पाऊस सुरू झाला हा होय 15 दिवस नदी बसवायला आला मग पुन्हा ते इथे मार्ग करून बसावं लागला बरोबर आहे. नवा बसवला होता ना आणून मोठा हा हा ती चमत्कार झाले म्हणून बरं झालं इथली तर ठेवला होता ती जर नदीला जोडला असता नेऊन तर मग तर लय अवघड झालं. परत परत भेटला ना आणावं लागलं असतं. नाही मग खरं ना खरं का तीर्थात ठिकाणी सोडला असता हा. नदीने वाहून गेला असता कुठं उकारला असता नाही. कुठं सोडला असता? नाही परत काय भेटला संपला विषय कशाला भेटला? वाळूत पुळूत वाढून गेला असता निघून हा. बरं झालं भेटला देऊ. पण हा, ती नाही इथं ठेवला ती नदीची सोड म्हणून एक तिथे पिंड आहे आपली. बारीक आहे पिंड आपली तिथं बी तुम्ही म्हणजे ती कावा झालेली बारीक आहे, ही घटना कावा झालेली पण तिथं कोणी ती जात पहिलीची नाही. कावा. इथं आम्ही रोज पाणी घालतोय देव पूजा करतोय हा. हम्म. तिथं कोण जातंय? नाही पण तिथं ती घटना कावाची असेल समजा ती पूर्वीचीच आहे ती बी. तिला पूर्वीची का हा पूर्वीचीच आहे. नंदीच आहे तिथे एक आपला दगडाचा हम्म. म्हणजे मनाने बरोबर बरोबर तेव्हा हे शिल्लक इथं जे पडायचं ते तिथं नेला होता ते बरोबर नाही जमलं नाही नाही जमलं. बरोबर मग इथं आणलं इथं घर किती असेल सरासरी वर? आता घर इथं निदान 10-15 घर इथं वाडीत 7-8 घरं. वाडीत आहेत 7-8 हा. आणि 10-12 आहेत. इथं काय शाळा वगैरे? नाही इथं नाही शाळा पिळा तिथं काय आहे ना वरती कॉलेज काय ते आहे? ते काय नाही ती काय बांधलेलं ग्रामपंचायत नाही, ते आपलं मंदिराकरता मिळालेलं आहे. मंदिरात?
हा सोय मला वाटलं शाळा आहे काय नाही नाही शाळा नाही मग का पोरं जातात कुठं शाळेत का खाली गावात हा होय. गावात. कारण हिथली वाडीतली सगळीच गेली ना पुण्याला कामाला. हा बरोबर ना पोरं आणि तीन सगळी तिकडेच गेली इथं खरं. पोरच नाही उरली. शाळा भरली होती इथं पण ते पटच पोरांना 5 आणि 4 आणि 2 आणि पोरं म्हणल्यावर मग नाही मग खरं. मग ते गेले खाली गावात. बाबाला निवड झोपली का झोपल्यात आता गाडीवर रातचं जागायचं. हा आता कीर्तन नातू काय बाबाचा नातू आहे. तुमचं नाव काय म्हणलं बाबा पोपट किसन शिंदे. पोपट किसन चालतंय बाबा मग काय चला मग काय आता आपल्याला चला जा आपण भूकच लागली या ठिकाणी जो कर करणारा आवाज होता तो गायब झाला त्याच्यामुळे मला बरं वाटत नाही. आणि नको येत मला आहे का नाही इथून असं जायचं सुंग 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 चला पडू शकतोय इथं आपण. परत एकदा याची या काळजी ठिकाणी मोबाईल पडला नाही पाहिजे मी कितीतरी पडलो तरी काय व्हिडिओ न गाजता मोबाईल जर फुटला तर या ठिकाणी कसंच परवडणार नाही ती फार हे होऊन जाईल काय म्हणतात त्याला काहीतरी खूपच अवघड आहे इथून. तिकडे पायऱ्यानी चल ना कार नाही म्हणून कार इंदोरीकर महाराजांचं ही दाखव कीर्तनी. या ठिकाणी सोमवारी इंदोरीकर महाराज आहे की नाही हा. म्हणजेच निवृत्तीनाथ महाराज यांचं जे आहे ते कीर्तन वगैरे या गोष्टी होणार आहेत है ना जमलं तर तुम्ही येऊ शकता जवळचे माणसं असतात खाल्ले आहे की नाही आसपास बघू शकतात. हे कोणते महाराजांची सांगली? हे आपण माग नाव घेतलं होतं गोपाळ महाराज आहे ना हा गोपाळ महाराजांची समाधी. तुम्ही मी करताय इथून जाऊ आपण खालून. हा मग काय असं. इथं नाव लिहिलेलं आहे ना ते नाव पण लिहिलं असं मग. हा आहे गोपाळ स्वामी. देव आज्ञा. ब्रह्मलीन ब्रह्मनिष्ठ है ना? 1957 गोपाळ स्वामी बघ रे. 1957 ची समाधी हे पास होतो हे नवीन झालंय पण इथं समाधी पहिल्यापासून होती आहे की नाही हा समाधी पहिली. हे बनवले त्यांनी आता परत माघारी फक्त थोडस नीट केलेलं ना. 1957 समाधी येते आता हे दाखव त्याला सीन. कोणता सीन हे बघ ना पायऱ्या बिऱ्या पाणी येऊन- येणार इथून खालून जातं इकडे. पावसाळ्यात इथून पण पाणी खालीत असतं इथून आता खाली हे जातं. दगडी मंदिर दाखवलंय भारी. बघा हे असं काहीतरी वातावरण बनलेलं आहे या ठिकाणी बजेट जर वाढलं तर आपण कॅमेरा पण या ठिकाणी घेणार आहे बजेट वाढणं जर अवघड वाटतंय मला आज बजेट वाढायचं तुमच्या हातात आहे म्हणून. तुमच्या हातात आहे दोन नंदी बद्दल ते बोलले होते ते तेच आहे ना. या ठिकाणी स्वयंपाक चाललेला आहे है ना हो चालू स्वयंपाक. हे काय बनलंय? सोमवारी संध्याकाळी यावं लागेल. पण आहे ना हा इथूनच जाऊ सोप्या सोप्या रोड. इथून वरती जाऊ नाहीतर काय दहन होण्याची शक्यता आहे. काय दहन व्हायची देह दहन व्हायची शक्यता नाकाने जात नाही या ठिकाणी काय ज्याप्रमाणे माझ्यावरती घात झालता तो घात टाळलेला आहे आता. हे पापी माणसांची संगत जवळ असली की असं होतं आणि जो कर्र करणारा आवाज आहे आणि कर करणारा आवाज नाही झाला परत एकदा कायच झालाय त्याच्यामुळे मला काय बरं वाटत नाही. आणि आता मोबाईल तुम्हीच घ्यावा असं वाटतंय मला. आता घडीवर तुमच्याकडे ब्लॉग बनवायला जर इतका त्रास होत असेल तर कदाचित हा शेवटचा ब्लॉग असेल. त्रास नक्कीच झाला या देहाला फिरून येणार आपण तिकडून. परत जायची का माघारी चलत नाही आता. चलत नाही रे. मुद्दाम लांब गेली ती चांगली चांगली पोरं आले म्हणून. आता काय करू थोडस मी कॅमेरा लावतो परत हेल्मेटला है ना हा परत चालू करूया. हे नाव काय दादा करिअर आहे का? हा हे नाव काय केअर आहे का करिअर आहे काय नाव आहे? काय वाच परत हे करिअर नाव आहे ना? करिअर कधी काय केअर
कॅरियर आहे कॅरियर का? म्हणजे वाहून घेऊन जाणारा. गुड्स म्हणजे काय माहिती का? गुड्स म्हणजे सामान, वस्तू. सामान म्हणजे वस्तू. मग गाडी उड काय वड ना थोडी. बरं वाटन. हा बस 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 लय आली मग बस. गामच आलाय आता मला जरा. एक दोन चपात्या खाऊन निद्राची गरज आहे मला. या ठिकाणी पडलं नाही पाहिजे आता, काय का नाही? हा? ठिकाणी पडलं नाही पाहिजे आता. ब्लॉगची सुरुवात या डोंगरातून होईन आणि कैलास डोंगरावरती जाऊन संपेल. आमच्याकडे डोंगराचे नाव कैलास डोंगर, आमच्या डोंगराचं नाही वाटतंय है ना? हा डोंगराचं नाव काय आपल्या? कैलास डोंगर कैलास दर्या. दर्या. कैलास दर्या. दरी. या ठिकाणी दरी नाही, ही दरीच आहे पण ती दरी नाही, ती डोंगर आहे. एक ठिकाणी मला तिथे जायचं होतं पण मला तिथे घेऊन नाही गेला. खूपच जास्त कम लागल्यामुळे आपण ती जी मोहीम आहे ती रद्द केली आहे. वरती काहीच नाही बघण्यासारखं. परंतु तरी ही टावर वरती जाऊ आपण. तरी पण अतिशय जास्त हिंमत करून त्या टावरला करंट नसा फक्त, तसं काय नाही ना? नाहीतर काय नाही. गाडी जात असेल माझ्या मग तिथे. नाही नाही, नाही जात असेल मटेरियल नेलं ना तिथे. कुठून घेत नेतो गाडी, बस 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 पंक्चर होईन. तसं नाही झालं बाई इकडं बाकी काय काय. खूप छान टावर दिसत आहे आणि टावर वरती जाऊन माझे फोटो काढले जातील आता. चला चला चला, पांगा पांगा. इकडून रोड आहे रे. माझ्या मते गाडी हो इकडून गाडी चालणार होती. शुभम सरांना या ठिकाणी जो त्रास होत आहे, थोडासा कॅमेरा ऍडजस्ट केलाय मी. तो त्रास मी शब्दात नाही सांगू शकत. चालू आहे आता. वर जायला आणि खाली यायला जरा त्रासच होईल काय ना. जास्त लांब जाऊ नये तुम्ही. काय होतंय, माईकची रेंज आहे, त्यांना तुम्ही आता त्यांचा त्याग करा. ज्या गोष्टीचा त्याग करायचा नाही त्या गोष्टीचा सर मला त्याग करायला होती. आणि लवकरच आपण त्या टावर वरती आता विराजमान होत आहोत. स्वारी करणार आहोत. पाहिलं बराच उच. जरा या ठिकाणी परत त्रास व्हायची शक्यता मला आहे. मोबाईल काढताना जरा व्हिडिओ बंद झालता. नाही आता व्हिडिओ चालू कर ना. पहिलं पाऊल टाकलेलं आहे. आता माईक जो आहे, माईक मी आता डायरेक्ट बंद करणार आहे. का का एका मिनिटासाठी. हा, माईक नाही म्हणजे हेल्मेट खाली काढून ठेवा. हेल्मेट काय खाली काढून ठेवलं. एक आहे ना माझ्याकडे आहे ना. मला असं वाटतं की माईक त्यालाच लागणार आहे. माईक घेऊनच यावं लागेल. हा डबल त्रास झाला तर असंच झालंय मला. पण ठीक आहे काय अडचण नाही. त्रास होतच राहतो. या ठिकाणी आपण माईक हे अशा लोखंडी पायऱ्या आहेत आणि ही जी शिडी आहे या ठिकाणी तिथं मंदिर आहे. हे तुम्ही पाहू शकता, तिथं मंदिर दिसतंय. लय भारी वाटतं. हे ओम नमः ला शिवाय. ला 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 लय 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 लय. अरे खूपच वर आहे, काय त्रास व्हायला लागलेला आहे मला. आनंद आनंद आनंद. हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. डायरेक्ट मांडी घालून बसलेलो आहे आणि हे पाहू शकता आता क्लिअरली या ठिकाणी पाहू शकताय. है की नाही? हा रोड कोणता आहे भैया?
या ठिकाणी पोशे गावाला जातोय रोड. हो शेगावांचा आहे का? हम्म. गाव कुठे आहे? गाव इकडे आहे ना. हे वस्ती आहेत काय मग? हम्म. आता घर जायची वेळ झालेली थोडक्यात, हा, आणि आता खाली उतरून आम्ही निघणार आहे. वरून जरा दाखव ना व्यवस्थित. हा दर त्रास झाल्यामुळे तो जी जबाबदारी आहे, हे अदृश्य अदृश्य हे या ठिकाणी बळायला लागलेला सौरभ शेळके याला तुम्ही इग्नोर करू शकता. अदृश्य माणसं कसं आहे वातावरण? हा? पावसाचं वातावरण पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हापासून होतंय, पण पाऊस येत नाही. आणि मी बसलेलो आहे या ठिकाणी, तुम्ही मला पाहू शकता या ठिकाणी. इकडे खाली मी आहे, तिकडे नाहीये मी. आनंद आहे या ठिकाणी. बुलेट पण तिथे लावलेली आहे. तिथून आपलं माघार वरून डायरेक्ट जायचंय घरी. डायरेक्ट असं जाऊन असं. आणि व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. हा, आणि आता बंद करू आम्ही पुढल्या व्हिडिओ मध्ये बघा. आता थोडं खाली जाऊन थोडा बनला तर जमन, नाही तर मग तुम्ही म्हणतो पण आम्हाला म्हणतो का. लांब जा. आणि परत एकदा आम्ही मागे आलोय, कॅमेरा वगैरे सेटअप केलाय आहे की नाही. आणि हे आहे रस्ता. हे कोणाचं काम नाही, हे आम्ही गावकरी असल्यामुळं काय जमत आहे. आम्हाला सहज वाटतंय इथून जायचं. नाही तर बाहेरच्या माणसाला, पुण्या मुंबईच्या माणसाला इथून जाणं खूप जास्त अवघड आहे. तुम्ही जर नीट पाहिलं आहे की नाही, खूप जास्त उतार आहे हा, खूप. आणि इथून आमच्या गावातले एक पोरगा डायरेक्ट खाली गेला होता सायकल घेऊन. सायकल घेऊन, त्याच्यामुळे वाचला. तो काय म्हणला होता, जय बजरंग बली तोड दुश्मन केलं. डायरेक्ट खाली गेला इथून. डायरेक्ट खाली गेला. आणि तो खाली गेला पण तो सायकलवर होता. आपण जर गाडीवरती खाली गेलो, आणि 200 किलो जवळपास गाडीचं वजन आहे. आणि समजा खूप जास्त घातपात होईल. शिवमचं ठिकाणी- दहन होईल. दहन ह्याच दहन होईल. मला दुःख होईल. फार तर फार 8 दिवस मी स्टेटस ठेवीन. जास्तीत जास्त दुःख मलाच होईल. हे आपलं मंदिर पहिलं जिथं आपण आलो होतो आहे की नाही. हे काय हे मंदिर, हे तुम्ही असलं पुढे, हे आपलं आपल्या गावातलं मंदिर आहे. ते जे मागचं मंदिर होतं ते कोशे गावांच्या हद्दीमध्ये येतं, पण तिथं जाणारे माणसं सगळे आपल्या गावातले बऱ्यापैकी असतात. मग त्याला आपण दुसऱ्या गावची यात्रा म्हणून असं बघतच नाहीत. पहिल्यापासून चलत आलेलं आहे की नाही. आपण सगळं घेतलेलं आहे वाटतं आहे ना. आणि सौरभचे आपण काही चांगले फोटो पण काढलेले आहेत त्या ठिकाणी. लाईक करा. त्याला लाईक नका करू. आणि जमलं टाकतो मी ह्याच्यामध्ये थोडेसे फोटो काढलेले आहे का नाही. एका दोन खराब चांगले. तुम्हाला दिसेल की किती जास्त उत्कृष्ट फोटोग्राफर या ठिकाणी. आणि हे किती दामाने चाललंय हे कळतंय त्यांना. स्पीड दाखव, स्पीड. हे दमाने जावंच लागतं या ठिकाणी, नाहीतर आता मी शब्द वापरू शकत नाही या ठिकाणी. काय होईल. आणि असंच आपण रोज या ठिकाणी ह्या चॅनलच्या माध्यमाने भेटत राहूया आहे का नाही. हा आता व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. चॅनल तुम्हाला भेटायसाठी काढलेला आहे. हे चॅनलच तुमच्याशी संवाद साधण्यासाठी कमेंटच्या माध्यमातून आपण काढलेला आहे. लाईक्स कमेंट्स वगैरे करा. लोकांना जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा. आम्ही प्रयत्न करतोय की जेवढा आम्हाला चांगला व्हिडिओ बनवता येईल आहे की नाही तेवढा आम्ही बनवतोय. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी ह्या वर्षा मंदिराची म्हणजे बांगाडे गावातील शिव मंदिराची आपण माहिती घेतली. त्यानंतर आपण तिथे असणाऱ्या पुजाऱ्यांकडून आणि तिथे असणाऱ्या काही स्थानिकांकडून त्या मंदिराची आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर नक्कीच लोकांना शेअर करा. बऱ्याच आता येणाऱ्या सोमवारी इथं यात्रा पण आहे की नाही. तिसऱ्या सोमवारी श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी हा सप्ताह चालू होता आणि तिसऱ्या सोमवारी तिथे यात्रा असते. तर पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये तिथे यात्रा होणार आहे. तर हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा करा. आणि जमलं तर यात्रेला येऊन जावा. आणि इथेच आपण हा व्हिडिओ जो आहे तो संपवत आहोत. त्यानंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओ. हो की नाही. हा की नाही. नऊ काय आता असं
बोलता बोलता राहिलो मी. तर आता व्लॉग संपवायची वेळ आलेली आहे. असाच आवाज आतमध्ये राहू द्या, म्हणजे कट करायची गरज कमीत कमी पडेल. आणि आता या ठिकाणी नाही, आता काय आहे? जात आहेत आम्ही. हे मका चांगली मका जळून राहील. वेळ राहिली. हे जे राहिली वाक्य ही आमची भाषा नाहीये. ते राहिली नगरचीच भाषा आहे, पण ही नगरचा पार्ट हा नाहीये जिथं राहिली म्हणतो आपण, आहे की नाही? हा ही राहिली मला वाटतं आविंदाचा बोलतो शक्यतो. मग आपली गाडी खूप अशी इकडे हा, ही स्मशानभूमी आमची. या ठिकाणी माणसं हे दिसतं तुम्हाला ठिकाणी दहन झालेले आहेत माणसं. किती माणसं गेले असतील या ठिकाणी. जाळून झालेलं आहे काय आहे ना असं. असंच आहे. आणि इकडे फक्त आमच्या वस्तीवरलेच माणसं रात्री येऊ शकतात. बाकी कोणाची शक्यतो हिंमत तर होत नाही त्या सहजासहजी. भूत दिसतं रात्री. तुम्हाला बघायचं असं या. आणि एकटेच जा. आणि आम्हाला काय म्हणू नका दाखवा म्हणून ब्लॉक आणि या ठिकाणी आता ब्लॉकची संपदा काय म्हणतात त्याला संपन्न. संपन्न झाला या ठिकाणी ब्लॉक असं मी जाहीर करतो. धन्यवाद.